मंडळी, महिलांचे केस कापले, कपडे फाडले, गळ्यात चपलांची माळ घालून भर रस्त्यात दिंड काढली. उल्हासनगरमधील ही घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्तामंच या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला तर पाहूया नेमकी घटना काय आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सध्या राज्यभर संतापाचा विषय बनलेली आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प 3 मधील वाघरी नगर परिसरात घडली. माहितीनुसार स्थानिक जात परिषदेने पीडित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. त्यांना समाजातून वाळीत टाकण्यात आलं होतं आणि मंदिरात प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली होती. मात्र पीडित कुटुंबाने ह्या अन्यायाविरोधात नकार दिला होता, तो स्वीकारण्यासाठी, आणि आवाज उठवला होता. आमची काय चूक आहे, आम्हाला मंदिरात का जाऊ दिलं जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. घटनेच्या दिवशी मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पीडित कुटुंबातील एका तरुणाने निर्बंधांना विरोध करत मंदिराच्या आवारात प्रवेश केला. ही गोष्ट काही लोकांना खटकली आणि त्यानंतर संतप्त जमाव थेट त्याच्या घरात घुसला. आरोपींनी काठ्या, सळया आणि इतर वस्तूंनी कुटुंबातील पुरुषांना निर्दयीपणे मारहाण केली. इतकंच नाही तर पोलिसांकडे तक्रार केली तर परिणाम आणखी भयंकर होतील अशी धमकी त्यांना देण्यात आली. पण तरीही पीडित महिलांनी हार मानली नाही. शुक्रवारी सकाळी कांताप्रेम राजपूत, त्यांची बहीण गीता राजपूत आणि मुलगी अंजली या तिघी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र हडकमाता चौकाजवळ आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यानंतर जे घडलं हे अत्यंत धक्कादायक होतं. महिलांना भर रस्त्यात ओढलं गेलं, त्यांचे कपडे फाडण्यात आले, कात्रीने केस कापण्यात आले आणि गळ्यात चपलांची माळ घालण्यात आली. यानंतर आरोपींनी त्या महिलांची जवळपास 2 किलोमीटरपर्यंत धिंड काढली. रस्त्यावरून चालताना महिलांना लोकांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे हे सगळं भरदिवसा लोकांच्या गर्दीत घडत होतं. मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. काही जण व्हिडिओ शूट करत होते, पण मदतीसाठी एकही व्यक्ती पुढे आलेला नाही. पीडित कुटुंबीय विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर सुरुवातीला पोलिसांनी सौम्य गुन्हे दाखल करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि राज्यभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल केले. या प्रकरणात जुली वाघरी, विनू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बालू वाघरी, महेश वाघरी आणि इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या 2 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपीसह इतर काही जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्तामंच इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.